नमस्कार मंडळी, गौरी होम किचन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत आहे. तर घरी आपल्या एखादी छोटीशी बड्डे पार्टी किंवा पाहुणे मंडळी घरी आले की आपण गुलाबजाम हे बनवत असतो. तर त्यासाठी गुलाबजाम आपले एकदम रसरशीत आणि आतमधून आतपर्यंत पाक मुरलेले गुलाबजाम आपण कसे तयार करायचे यासाठी मी काही टिप्स सांगितल्या आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. तर चला आपण बघूयात. त्यासाठी मी एक गिफ्टचं प्रीमिक्स घेतलेलं आहे. साधारण ते 200 ग्रॅमचं आहे. तर त्यानंतर आपण ते पॉकेट फोडून घेऊयात. त्यानंतर पॉकेट ओपन करून आपण त्यामध्ये एका ताटामध्ये सगळं प्रीमिक्स आपण काढून घेतलेलं आहे. तर बघू शकता इथे. त्यानंतर मी एक वाटी दूध घेतलेलं आहे. साधारण 1 वाटी दूध घेतलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये थोडं मिक्स करून आपल्याला चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे मी थोडंसं दूध घालून जे प्रीमिक्स आहे ते मळून घेत आहे. त्यानंतर पुन्हा थोडा दूध घालून त्याला चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे आपलं प्रीमिक्स थोडा एकजीव झालेला आहे. त्यानंतर पुन्हा थोडं दूध घालून त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. इथे तुम्हाला पीठ जरा सैलच वाटत असेल तर बघू शकता इथे पीठ मी सैलच मळलेलं आहे. पीठ मळताना आपण थोडं सैलच पीठ ठेवणार आहोत. तर बघू शकता इथे चांगल्या प्रकारे मी मळून घेतलेलं आहे. जे आपले प्रीमिक्स आहे ते आपण एकदम कडक असं मळून घ्यायचं नाही, त्यामुळे आपले गुलाबजाम कडक होऊ शकतात. एकदम प्रीमिक्स हा थोडा एकदम लूजच असला पाहिजे. त्यानंतर प्रीमिक्स मळून झालेला आहे तर ते साईडला ठेवून घेऊ. त्यानंतर आपण पाक तयार करायला घेऊ. त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये 2 कप म्हणजे साधारण 500 ग्रॅम साखर घेतलेली आहे. त्यानंतर 2.5 कप आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे मी घालून घेतलेलं आहे. त्यानंतर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये थोडा 1 पिंच मीठ घालून घ्यायचं आहे. गोड पदार्थ म्हणलं की त्यामध्ये मीठ घातलं तर त्यामुळे त्याची चव एक वेगळीच येते. तर बघू शकता त्यानंतर त्यामध्ये 1 टेबलस्पून विलायची पावडर घालून घेतलेली आहे. त्यानंतर चांगल्या प्रकारे उकळून त्याला साईडला ठेवून घेतलेलं आहे. त्यानंतर बघू शकता जे आपलं पीठ मळून झालेलं होतं त्यामध्ये 1 टेबलस्पून तूप घालून चांगल्या प्रकारे मळून आपण गुलाबजाम वळायला घेतलेले आहेत. तर बघू शकता एक गुलाबजाम वळून घेत आहे. अशा प्रकारे सगळे गुलाबजाम वळून घेतलेले आहेत. त्यानंतर एका कढईमध्ये आपल्याला तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्याऐवजी तुम्ही तूपसुद्धा घेऊ शकता. मी इथे तेलच घेतलेलं आहे. तर बघू शकता त्यानंतर तेल आपलं गरम झालेलं आहे. त्यानंतर एक करून आपल्याला गुलाबजाम त्या तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे. तेल बघू शकता आपलं तेल गरम झालेलं आहे. त्यानंतर मी एक करून सगळे गुलाबजाम त्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि चांगल्या प्रकारे हलक्या हाताने आपल्याला खालीवर करून चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचे आहेत. तर बघू शकता इकडे मी चांगल्या प्रकारे झाऱ्याच्या साहाय्याने चांगल्या प्रकारे खालीवर करून घेत आहे. आपल्याला असंच करून घ्यायचं आहे. त्यामुळे आपले गुलाबजाम चारी बाजूने किंवा पूर्णपणे चारी बाजूने किंवा संपूर्ण बाजूने चांगल्या प्रकारे शिजतात. तर बघू शकता इथे हलक्या हाताने मी थोडं वळून घेतलं. तर बघू शकता त्यानंतर आपले गुलाबजाम एकदम तयार झालेले आहेत. त्यानंतर आपण तळून झालेले गुलाबजाम एका ताटामध्ये काढून घेऊया. त्याचप्रमाणे आपले जे उरलेले गुलाबजाम आहेत ते सुद्धा आपण चांगल्या प्रकारे तळून घेत आहोत. तर ते सुद्धा एक करून त्या तेलामध्ये घालून घेत आहे. तर बघू शकता ते सुद्धा आपले गुलाबजाम चांगल्या प्रकारे हलक्या हाताने हलवून त्यांना चारही बाजूने किंवा पूर्ण बाजूने आपण चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचे आहेत. तर बघू शकता इथे पूर्ण गुलाबजाम शिजवून घेतले. त्यानंतर ते मी पाकात गुलाबजाम टाकत असताना पाक आपला थोडा कोमट गरम असला पाहिजे. त्यामुळे आपलं गुलाबजाम मध्ये चांगल्या प्रकारे पाक मुरतो. तर बघू शकता इथे मी
गुलाबजाम टाकून घेतलेले आहे. त्यानंतर त्याला अर्ध्या तासासाठी ठेवून घेतलेलं होतं. तर त्यानंतर तुम्ही बघू शकता की गुलाबजाम आपले किती चांगल्या प्रकारे फुललेले आहेत. झाकण ठेवून मी अर्धा तास ठेवून घेतलेलं होतं. त्यानंतर बघू शकता आपले गुलाबजाम किती चांगल्या प्रकारे फुललेलं आहे आणि पाकसुद्धा त्यामध्ये मुरले गेलेला आहे. त्यानंतर बघू शकता मी एक गुलाबजाम तुम्हाला तोडून दाखवते. तर बघू शकता यामध्ये पाकसुद्धा चांगलं मुरले गेलेलं आहे आणि एकदम आपले गुलाबजाम खाण्यासाठी रेडी झालेले आहे. एखादी घरी छोटी पार्टी किंवा कोणता प्रोग्राम असेल तर तुम्ही ही गुलाबजाम घरच्या घरी बनवू शकता आणि अगदी सहज आणि सोपी रेसिपी आहे. ही घरी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि अशा पद्धतीने एकदा बनवून बघा. तर बघू शकता आपले गुलाबजाम किती एकदम मस्त झाले आहे. तर रेसिपी आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि प्लीज सबस्क्राईब करा आणि तसेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद.